आत्मवंदन सगळ्यांना खूप मनापासून हृदयापासून माझ्या सगळ्या ध्यानी कुटुंबाचं सगळ्या मास्टर्सचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि आजच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनापासून हृदयापासून स्वागत आहे. आज 5 मे, 5/5/2025. तर तुम्ही कदाचित युट्यूबवर बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी 5/5 ह्या आकड्याबद्दल ह्या नंबरबद्दल बोललं जातंय. तर हा जर मध्ये मध्ये आपल्या ग्रुपवर मेसेज पण येत होते बऱ्याच जणांचे की आम्हाला नंबर्स दिसत आहेत, 111 222 333 अशा पद्धतीचे. तर हे नंबर्स बऱ्याच जणांना दिसतात. मला जसं मला अनुभव आले या नंबरचे, तसे खूप जणांना आजकाल लोक सांगतात की आम्हाला हे नंबर्स दिसतात वगैरे. तर ह्या नंबर्स मागे अजून एक मला सगळ्यांना सांगायचं की हे नंबर्स जे असतात, हे आता समजा अचानक आपल्या कुठल्या मोबाईलकडे लक्ष गेलं, अचानक आपल्या कुठल्या तरी एखाद्या अशा गोष्टीकडे लक्ष गेलं आणि तिथं जर नंबर दिसला, तर तो नंबर जो बघा असे रिपीट रिपीट नंबर दिसायला लागतात बऱ्याच जणांना. तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे जर नंबर दिसत असतील तर फार त्याच्यामध्ये अडकून राहायचं नाही की मला हे नंबर्स दिसले. ते नंबर आपल्याला कुठल्या वेळी दिसत आहेत, आपल्या कुठल्या विचारांमध्ये आपण असताना त्या नंबरकडे लक्ष जात आहे, हे लक्ष ठेवायचं की मी आता मनात काय विचार करत होते आणि त्यावेळी मला तो नंबर दिसला. तर ते नंबर आपल्याला बोलतात. ती सांकेतिक भाषा असल्यासारखे ते आपल्याला नंबर त्याच्यातून मार्गदर्शन करतात, आपल्याला सांगतात. आपण खूप नकारात्मक एखाद्या विचारामध्ये असू, एक कुठला तरी विषय पकडा, दिवसभरामध्ये अशी काहीतरी घटना घडली, अशी काहीतरी लोक आपल्या संपर्कात आली आहेत आणि त्या लोकांबद्दल आपण काहीतरी विचार करतोय की ही व्यक्ती माझ्याबद्दल अशी बोलली, बहुतेक हिला मी आवडत नसावी किंवा हिच्या मनात माझ्याबद्दल राग असेल किंवा असा कुठलाही विचार. हे करत असताना कदाचित ती व्यक्ती आपल्याबद्दल तसा विचार करतही नसेल, पण आपल्याला तसं वाटलं आणि म्हणून आपण तो मनामध्ये विचार घेऊन त्या व्यक्तीबद्दल एक राग म्हणा, एक असं घेऊन आपल्या मनामध्ये बसलेलो असतो. त्यावेळी अचानक आपलं लक्ष जातं मोबाईलकडे, कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे, समोर कॉम्प्युटर असेल तर, टीव्हीवर, क्रिकेटच्या मॅचमध्ये, कुठल्याही ठिकाणी अचानक, किंवा आपल्या घरातल्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात, कॅरी बॅग असतात, त्याच्यावर असे नंबर्स. तर कुठेतरी असं होतं की तो नंबर एखादा दिसतो, 111, 1111, 1212, असा कुठलाही नंबर, आणि तो दिवसभरामध्ये खूप वेळा दिसायला लागतो जेव्हा जेव्हा आपलं लक्ष जाईल तेव्हा. अशा वेळी ते नंबर आपल्याला सांगतात की तू नको तितका विचार करतेस, तुझा अति विचार होत आहेत जे गरज नाहीये. कदाचित ती व्यक्ती तशी नसेल, पण तू ते कदाचित ओव्हर थिंकिंग करतेस, अति विचार करून काळजी करतेस, तर ते करू नको. हे सांगण्यासाठी ह्या ज्या शक्ती असतात त्या आपल्याला कशा बोलणार, मग ते ह्या आपल्याला नंबरच्या माध्यमातून बोलतात. आता ह्या शक्ती म्हणजे कोण आहे? माझी इष्ट देवता, माझं गणपती बाप्पांवर खूप प्रेम आहे. गणपती बाप्पा माझे श्रद्धास्थान आहेत. त्यांनी मला आतापर्यंत खूप मदत केली. असं जर माझ्या बाबतीत असेल की गणपती बाप्पा माझे इष्ट देव आहेत, त्यांची मी खूप उपासना करते, असं जर असेल, तर हे गणपती बाप्पा मला त्या नंबर्स मधून बोलतात. मी महादेवाचं खूप भक्ती करते, उपासना करते, त्यांची उपवास करते, त्यांची पोथी वाचते, महादेवांवर माझी खूप श्रद्धा आहे. अशा वेळी महादेव आपल्या मदतीला येतात. आता आपल्याला असं काही जणांना वाटेल आपण तितके पुण्यवान आहोत का की असे मोठे मोठे देव आपल्या मदतीला यावेत, असं आहे का? पण हे असं काम करत नाही. असं हे पुण्य पाप, माणूस चांगला आहे वाईट आहे, ह्याच्यावर नसतं. हे ह्याच्यावर नसतं. हे कशावर आहे? तर आपलं अंतःकरण किती शुद्ध आहे. एखादा चोर दरोडेखोर जरी असेल, समजा त्यांनी जाऊन 4 ठिकाणी दरोडा टाकून चोरी करून पैसा कमवलाय, पण जर तो एखाद्या गरीबाला, ज्याला अन्न मिळालं नाही, त्याला जाऊन अन्न देत असेल, जिथं त्याला कोणी मदत, तिला कोणी बोलवलं, कुणाला मदत पाहिजे, पहिलं तो पळून तिथं जाऊन मदत करत असेल, अशी जर व्यक्ती असेल ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे आणि तो कायम दुसऱ्यासाठी झटतोय, त्याच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल प्रेम, करुणा आहे, दया आहे, असा व्यक्ती आपण पाप आणि पुण्याच्या तराजूमध्ये तोलू शकत नाहीत. ज्याच्या घरी जाऊन त्यांनी दरोडा टाकलाय, चोरी केलीये, त्या माणसाचं आणि त्या व्यक्तीचं, त्या दरोडेखोराचं कदाचित पूर्वजन्मातलं काहीतरी असेल राहिलेलं, जे त्यांनी त्याच्या घरी जाऊन वसूल केलंय. हे असू शकतं, पण तो दरोडेखोर ह्याचा अर्थ चांगला माणूस नाही असं होऊ शकत नाही. त्याचं अंतःकरण शुद्ध असेल. अशी कितीतरी आपल्या हिंदीमध्ये पिक्चर असायचे बघा, की जे विलन असायचे, चोरी करणारे, हे करणारे, पण ते हृदयाने एकदम साफ, रॉबिनहूड, दुसऱ्यांना मदत करणारे, लगेच जाऊन मदतीला धावून येणारे जाणारे अशी लोक. आणि मग ते पिक्चर, म्हणजे उदाहरणार्थ मिथूनचे मला आठवत आहेत लहानपणी बघितलेले, तर त्याच्यामध्ये असं दाखवलेलं असायचं ते कॅरेक्टर की तो चोर आहे, तो गुंडागर्दी करतो, पण तो हृदयाने साफ आहे, असे पिक्चर. मग ते जे दाखवलं गेलंय ते तसंच आहे की जर अंतःकरण शुद्धी असेल
तर त्या माणसाला आपण वाईट माणूस म्हणू शकत नाही. कारण ते जे कर्म तो करतोय ते कदाचित त्याचं काहीतरी एक ऊर्जा संतुलनासाठी, ज्याच्या घरी तो चोरी करतोय ते काहीतरी त्यांची वसुली करण्यासाठी कर्मांचं ते चालू आहे, पण त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. त्यावेळी आपले हे जे असे इष्ट देव आहेत, महादेव असतील, आपले देवी असेल, आपली कुलदेवता, ती हे बघत नाही की बाबा हा माणूस त्याची कर्म जरी थोडी हे असली तरी सुद्धा तो अंतःकरणाने प्युअर आहे, प्युअर सोल आहे, शुद्ध आहे त्याचं अंतःकरण, आणि तो दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातो. त्याला दुसऱ्यांबद्दल त्याच्या हृदयामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय? करुणा आणि प्रेम आहे. रस्त्यावरून जाणारी एखादी व्यक्ती असेल आणि त्याला जर मदत करण्यासारखी असेल, मी करू शकत असेल, आणि मी त्या व्यक्तीला जर मदत केली, तर हे जे आहे की मला आपोआपच त्याच्याबद्दल मनामध्ये करुणा उत्पन्न झाली ते बघितल्यानंतर, की करुणा भाव उत्पन्न होणं, जागृत होणं, हे देवाला आवडतं. की तुमच्यामध्ये ते आहे, हा दैवी गुण आहे. कारण देव कसा आहे, तो बघत नाही की कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्याचं पाप आहे का, तो पापी आहे का, कर्म कशी आहेत त्याची, हे बघण्यापेक्षा देव बघतो की त्याचं अंतःकरण कसं आहे. आणि म्हणून ही ही देवाची आहे. तो सगळ्यांना त्याच्यासाठी सगळी लेकरं समान आहेत. तो असं म्हणत नाही की तू ब्राह्मण जातीचा आहे, तू मराठा आहे, तू धनगर आहे, तू माळी आहे, मग मला हेच आवड, असं कधी नाही होत आपल्या देवामध्ये. हे फक्त आपल्यामध्ये आहे सगळं. आणि म्हणून ती जी ऊर्जा आहे ती तुम्हाला कधीही जाती धर्मावरून किंवा ह्याच्यावरून नाही तोलत. तिथं जजमेंट तसं नाही होत. मग ते काय होणार की तुमच्यामध्ये त्या दैवी क्वालिटीज आहेत का, हे दैवी जे देवाला आपण म्हणतो की पांडुरंगाचे जे जे आपण ऐकलंय की कसा तो त्याच्या भक्ताच्या घरी प्रकट व्हायचा, त्याच्यासारखं काम करायचा, हे जे क्वालिटी की माझा मी आणि भक्त कुणी वेगळे नाहीयेत, हे आम्ही सगळे सेम आहेत, आम्ही सारखेत. मग तो गोरा कुंभाराचा असेल ते उदाहरण, किंवा घरी जाऊन चात्यावर दळण दळायचा तो एक प्रसंग आपण नेहमी ऐकतो. तर हे जे प्रसंग आहेत हे आपल्याला हे सांगतात की तिथं देव सुद्धा, साक्षात परमात्मा भगवंत सुद्धा त्या भक्ताप्रमाणे होऊन जातो एकरूप. कारण भक्ताचा भाव किती, तो भावानी श्रद्धेने माझं नाव घेतोय, मला आठवतोय, हे महत्वाचं आहे. म्हणून रावणाचं जर आपण उदाहरण बघितलं, सगळ्यात मोठं रामायणातलं, की रावणाने एवढे सगळी कर्म केली, पण रावण ज्या पद्धतीने महादेवांची भक्ती करायचा, त्यामुळंच तर ते सगळं त्यांना त्यांची ब्लेसिंग्ज होती महादेवांची रावणावर. आणि असं म्हणतात रावण किती ज्ञानी होता हे वगैरे सगळं सांगितलं जातं. म्हणजे उद्देश असा आहे की आपण हा विचार करतो की मला कशाला एवढा मोठा देव येऊन मदत करेल, पण हे आपण ठरवू शकत नाही. आपली जी भाव असते त्या देवाबद्दलचा, त्याच्यावरून आपण देवाला बोलवतो जवळ, आणि मग ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात. नंबर्स दाखवणं हे त्याच्यापैकी एक आहे, किंवा आपले गुरु असतील, आपले पूर्वज असतील, ते आपल्याला ह्या आपल्या आत्म्याच्या प्रवासामध्ये मदत करत असतात. तर जर असे कुणाला नंबर्स दिसत असतील तर अजून एक सांगायचं, माझे मिस्टर ह्या गोष्टीचं नेहमी चेष्टा करायचे की हे असलं तुला काहीतरीच हे असं दिसतंय, हे असं काही होत नाही, असं तसं. आता असं सुरू आहे की सध्या रोज त्यांना रोज नंबरवर नंबर दिसत आहेत, आणि ते मला सांगतात की मला आज इतके नंबर दिसले, तितके नंबर दिसले. तर ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही ह्या गोष्टींवर विश्वास ठेवा किंवा नाही ठेवा, येणारा जो काळ आहे हे सगळं सगळ्यांना मान्य करावं लागेल की आपण सगळेजण दिव्य आणि शक्तिशाली आत्मे आहोत. शरीरापेक्षा थोडासा वरचा आता विचार पुढच्या येणाऱ्या काळामध्ये लोकांना करावा लागणार आहे. कारण येणारा काळ हा खूप मोठं परिवर्तन घेऊन येतोय पृथ्वीवर. कारण मी जसं सांगते की पृथ्वी एका एनर्जी बेल्ट मधून जाते, जिथं ज्याला फोटॉन बेल्ट म्हणा, किंवा बरेचसे आपल्या चेतनेमध्ये, आपल्या विचारांमध्ये, खरं तर विचारांमध्ये बदल होतील येणाऱ्या काळामध्ये. लोक ज्या पद्धतीने पूर्वापार विचार करत होते ते आता ऑलरेडी आपण बघतोय की घरातली जुनी लोक सुद्धा आता बदलायला लागलीत, विचारांमध्ये परिवर्तन यायला लागले, काळानुसार लोकांनी आता विचारांना बदललंय. तर येणाऱ्या काळामध्ये हे अजून वाढलेलं आपल्याला दिसेल. आणि जी ऊर्जा वाढतीये पृथ्वीवर, ही आपल्या सगळ्यांना पृथ्वीसोबत, पृथ्वीला जोडलेल्या प्रत्येक आत्म्याला, चेतनेला, सगळ्यांना वर घेऊन जाते, म्हणजे वरच्या लेवलला. तर हे कसं आहे काय ते मी एखाद्या दिवशी परत सांगेन. फक्त आपण एवढंच लक्षात ठेवू की ऊर्जेमध्ये बदल व्हायला लागलाय, एनर्जी चेंज होतीये येणारी. आणि मग तिथं आपल्याला असे जर नंबर दिसले, मला आज 555 दिसला, काही जण सांगतात मला 11 दिसला, 11 11,
असे नंबर्स दिसले, तर त्याचा फक्त विचार करायचा की मी अशा काय विचारांमध्ये आहे. आणि माझ्या परिस्थितीमध्ये हे नंबर जर मला दिसत असतील, तेच तेच रिपीट रिपीट, तर ते मला काय सांगायचा प्रयत्न करतात. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आता समजा मी जसं म्हणलं की मी काही नकारात्मक विचारांमध्ये असेल, तर मला 111 11 म्हणजे 11 11 दिसत असेल, तर ते मला सांगतात की तू खूप जास्त नकारात्मक विचार करतीये, जेवढी करायची गरज नाहीये. असं ते मला कदाचित सांगतील. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मी आयुष्यात कुठलंही काम करू शकत नाही, नोकरी व्यवसाय, तर तिला कदाचित वेगळा नंबर दिसेल आणि ते सांगेल की तुझे विचार बदल, विचार बदल, विचारांकडे लक्ष ठेव. 2 2 2 हा नंबर दिसला तर तो नंबर शक्यतो करून बॅलन्स बद्दल बोलतो, संतुलनाबद्दल, की थोडस जास्त मोबाईलवर बसणं चालू असेल, जास्त कुठलीही गोष्ट करत असू आपण, त्यावेळेस तो नंबर आपल्याला दिसतो आणि सांगतो की आयुष्यात संतुलन आणा. खाणं खूप चालू आहे, समजा खूप गोड खाणं चालू आहे, अशा वेळी तो नंबर सांगतो की थोडंसं संतुलन ठेवा खाण्यामध्ये. म्हणजे हे वेगवेगळे नंबर आपल्याला सांगतात. आणि आज 5 5 ह्यावरून विषय निघाला, तर 5 5 हा नंबर आयुष्यात परिवर्तन घेऊन येतो. हा नंबर चेंज, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्झिशन, परिवर्तनाचा नंबर आहे. तर कुणाला जर असा 555 नंबर दिसला, असे नंबर किंवा 55 असे नंबर दिसत असतील, तर कदाचित ते तुमच्या आयुष्यामध्ये नवीन बदल येण्याचे संकेत असतात. आणि हे बदल फक्त आपल्या पैशांचे, नात्यांमध्ये असे नाहीये, म्हणजे किंवा आपल्या शरीरामध्ये ह्याच्याबद्दल नसतात, तर आपल्या विचारांमध्ये. अशा काही गोष्टी ज्या आपण पूर्वापार पाळत आलोय, विचार आहेत आपले, असे काही गोष्टी आहेत त्या कदाचित आपण सोडून नवीन गोष्टींना जवळ करतोय. हे आपल्याला 5 5 5 हा नंबर सांगतो. तर आजच्या ह्या निमित्ताने मला हे सगळ्यांना सांगायचं होतं की आपण दिवसभरामध्ये मोबाईलवर असे कुठे नंबर दिसले तर ते नंबर लिहून ठेवा. तर त्याच्यातून आपल्याला हे मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. आणि तुम्ही विश्वास ठेवला नाही ठेवला तरी सुद्धा हे नंबर्स तुम्हाला दिसत राहतील. जर आपण विश्वास ठेवून त्याप्रमाणे थोडंसं काम केलं, तर मग ते नंबर अजून वाढतात दिसायचे आणि आपल्याला अजून मार्गदर्शन मिळत जातं. ठीक आहे. तर आणि फार आपण ह्याच्यामध्ये अडकून बसायचं नाही, फक्त दिसतायत हे ठीक आहे, फार हुरळून जायचं नाही त्याच्यामध्ये की अरे मला हे दिसतंय, मला हे दिसतंय, कारण मग त्याच्यात आपण जास्त अडकून बसायला लागतो. त्यामुळं फक्त लक्ष ठेवायचं की जागृती आपण ठेवायची. तर आपण सगळेजण आपल्या आजच्या ध्यानाला सुरुवात करू. आपण जिथे कुठं आहोत, सगळ्यात आधी त्या ठिकाणी आपल्या पाठीला असा आधार घेऊन स्थिर होऊन शांत होऊन बसू. आपल्या साधनेसाठी आपल्याला जे मदत करतायत आपले पूर्वज, आपले गुरु, आपली इष्ट देवता, आपल्या सगळ्यांचा उच्च आत्मा असतो, प्रत्येकाचा वेगवेगळा असा एक उच्च आत्मा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हायर सेल्फ असं म्हणतो. म्हणजेच माझा उच्च आत्मा, जो ह्या मायेच्या बाहेर आहे, जो मला मदत करतोय, माझ्याशी प्रत्येक क्षणाला जोडलेला आहे. त्या सगळ्यांच्या आधी आपण आभार व्यक्त करू. अशी कुठली दैवी शक्ती आहे जी या सृष्टीला चालवतीये? इतकी कार्य एका सेकंदामध्ये पार पडतात. या क्षणाला आपण सगळे गोलाकार साधनेला बसतोय, ध्यानाला बसतोय, स्वतःचे विचार शांत करण्यासाठी एकत्र आलोय. पण याच सेकंदाला ह्या जगामध्ये काय काय घडतंय, किती गोष्टी घडतायत, या सगळ्या गोष्टींवर एक लक्ष ठेवणारी, त्यांना चालना देणारी एक इंटेलिजन्स, एक वैश्विक शक्ती आहे, परमशक्ती आहे, जिच्यामुळे हे सगळं जग ह्या क्षणाला श्वास घेतंय आणि श्वास बाहेर सोडतंय. असे किती करोडो श्वास आत्ता ह्या क्षणाला या पृथ्वीवर बाहेर जात आहेत, आत येत आहेत. या पृथ्वी मातेचे आपण आभार व्यक्त करू, जी या सगळ्या आत्म्यांना श्वास देतीये, ऑक्सिजन देतीये, अन्न वस्त्र निवारा देतीये. या सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचे आपण आभार व्यक्त करू, या सूर्याचे, ज्याच्या ऊर्जेमुळं आपण अन्न जेवू शकतो.
धान्य पृथ्वीवर पिकतं ते या सूर्याच्या ऊर्जेमुळं, जलतत्वामुळं. त्यामुळे ह्या जलतत्वाचे पण आपण आभार व्यक्त करू. ही जी पंचतत्व आहेत ह्या सृष्टीमधली, अग्नी, हवा, पाणी, जमीन, आकाश, या सगळ्यांचे आभार व्यक्त करू. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या सहस्त्रार चक्रावर घेऊन जाऊ. म्हणजे आपल्या कानाच्या वर, डोक्यावर आपल्या हात ठेवायचे दोन्ही, कानाच्या वर. दिवसभर आपण जे जे विचार केले, या पृथ्वीच्या कुठल्या कुठल्या भागातून अनेक विचार आपल्यापर्यंत आज पोहोचले असतील. आपली ऊर्जा आज दिवसभर खाली वर होत असेल, कधी सकारात्मक, कधी नकारात्मक, आणि त्यानुसार अनेक विचार आपल्यापर्यंत पोहोचले असतील. त्यामुळं सगळ्यात आधी आपण आपल्या सहस्त्रार चक्राला शुद्ध करू, स्वच्छ करू. हे रेकी शक्ती माझ्या हातात आत्ता या क्षणाला ये आणि माझ्या सहस्रार चक्राला पूर्णपणे ऊर्जावान कर. सगळं लक्ष आपलं आपण जिथं हात ठेवलेत त्या भागावर, आपल्या कपाळाचा, डोक्याचा, मस्तकाचा सगळा भाग शुद्ध होतोय, स्वच्छ होतोय. आपला टाळू भाग, मस्तकाचं सगळ्यात शेवटचं टोक, टाळू भाग, वैश्विक शक्ती मोठ्या प्रमाणावर शरीरामध्ये प्रवेश करते. पांढरा शुभ्र असा दैवी प्रकाश या परम चैतन्याकडून आपल्या टाळू भागात प्रवेश करतोय. आपले हात जिथं ठेवलेत तो भाग कल्पना करा, पांढऱ्या शुभ्र प्रकाशामध्ये तो टाळू भागातून आतपर्यंत उतरलाय. सगळे विचार आपले शांत, शुद्ध झाले. आता आपले दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवायचे. आपल्या गुरूंचा, इष्टदेवतेचा चेहरा आठवा, ज्यांनी आपल्याला वेळोवेळी मदत केली. ते प्रत्येक वेळी संकटामध्ये आपल्यासाठी येतात, मार्ग काढतात, मार्गदर्शन करतात. या साधनेसाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय, आपल्या झोपेमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला हे सगळं सांगितलं जातं, दाखवलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. या ध्यानासाठी, या साधनेसाठी कदाचित आपल्याला लक्षात राहत नाही, पण आपण त्यानुसार वागायला लागतो. अशी ही आपल्या इष्ट देवतेची आणि गुरूंची कृपा असते. आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर, छातीवर स्पर्श अनुभव करू. श्वास छातीवर येणारा जाणारा जाणवतोय. म्हणजे इष्टदेवतेचे आभार व्यक्त करू. आपल्या उच्च आत्म्याचे आभार व्यक्त करू.
हे माझा उच्च आत्मा, मी तुझे आभार व्यक्त करते. धन्यवाद, थँक यू. या ब्रह्मांडाचे, या सृष्टीचे, या मातेचे आभार. मला जे पाहिजे ते माझ्यापर्यंत पोचतंय, त्यासाठी आभार. मला मिळणारं अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा, माझी वास्तू, घर, यासाठी आभार. माझं हृदय, माझं अंतःकरण सदैव चांगल्या विचारांनी, प्रेमाने आणि करुणेने भरलेलं असू दे. हे परमात्मा, हे परम चैतन्य, हे प्रेम आणि करुणा माझ्या हृदयात सदैव निरंतर असू दे. यासाठीच मी या शरीरामध्ये जन्म घेतलाय. मी त्या सगळ्या आत्म्यांना माफ करते, त्यांनी मला यातना दिल्या, त्रास दिलाय. आणि अशा सगळ्या आत्म्यांची मी माफी मागते, ज्यांना मी त्रास दिलाय, कष्ट दिले, यातना दिली. आपले दोन्ही हात आता आपल्या मांडीवर, मूलाधार चक्राला, हातातून रेकी शक्ती प्रवाहित होती असा विचार करू. सगळं लक्ष आपल्या बुडावर, शरीराच्या खालच्या भागावर. समृद्ध, शक्तिशाली, दिव्य आत्मा आहे. कल्पना करायची, आपल्या शरीराच्या खालच्या भागातून, आपल्या बुडातून झाडाप्रमाणे मुळं निघाली. आपल्या पायातून, तळपायातून सुद्धा ही झाडाप्रमाणे मुळं बाहेर जात आहेत जमिनीमध्ये. ही मुळं लांबच लांब खोलवर जमिनीच्या आत जात आहेत, खूप आत, अजून आत, खोलवर. असाच प्रवास करत करत आपल्या शरीरातून, खालच्या भागातून निघालेली ही झाडांची सारखी मुळं जमिनीच्या गर्भापर्यंत पोचलीत. जमिनीच्या गर्भामध्ये मला पांढरे शुभ्र चमकते क्रिस्टल दिसतायत. चमचमणारे खडे, सुंदर रत्न, हिरे, सोनं, चांदी, असे अनेक धातू आहेत, खनिज आहेत. जमिनीचा गर्भ पांढऱ्या शुभ्र प्रकाशात उजळून निघालाय. आणि मी, माझी चेतना या मुळांमधून प्रवास करत 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 गर्भामध्ये जाऊन हे सगळं दृश्य बघती. अतिशय सुंदर, दैवी. मी घट्ट जोडलेली आहे माझ्या पृथ्वीशी. माझी ऊर्जा संतुलनात आली आहे. मी शांत आणि स्थिर झाले, पूर्ण स्थिर. मला कसलीच काळजी नाहीये. सुरक्षित आहे मी, सुरक्षित.
हळूहळू आपली चेतना, आपलं लक्ष आता आपल्या नासिकाद्वारावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर घेऊ. एक एक श्वास बघायचा, फक्त आणि फक्त अनुभव करायचा. या श्वासांमध्ये कोणताच बदल करायचा नाही. जसा येतोय तसा येऊ दे. पूर्ण शरण जायचं आपण या परम चैतन्याला, परमात्म्याला. प्लीज काळजी नको, चिंता नको, विचार नको, शून्य विचार. या क्षणाला मी फक्त माझ्या श्वासांसोबत आहे. पूर्ण श्वासांसोबत एकरूप
शेवटची 3 मिनिटं. आपण सगळेजण आजच्या या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार आहोत. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडायचे आणि आपले हात सगळ्या शरीरावरून फिरून आभार व्यक्त करू स्वतःचे, आपल्या गुरूंचे, इष्टदेवतेचे आणि परमात्म्याचे. आपण भेटू उद्याच्या सत्रात.